तरी तो बाप समजून घ्या, वडील समजून घ्या. कीर्तनकारांकडून समजेल अशी भोळी अपेक्षा अजिबात धरू नका. आणि नुसती पाठीमागल्या काही दिवसापूर्वी मी कीर्तन केलं, चालू कीर्तन. विशाल भाऊ तुम्ही होता, संतोष भाऊ होते त्या दिवशी. कीर्तन केलं आणि कीर्तन करता करता मी ज्या व्यक्तीचं वर्ष साधं होतं त्याच्याबद्दल बोलत होतो. योगायोगाने ती व्यक्ती कमी वयात गेली होती. नीट आहे का? त्या व्यक्तीची आई कीर्तनात बसली होती. ज्याचं वर्ष साधं आहे त्याची आई कीर्तनात बसली होती. मी त्याच्याबद्दल प्रचंड बोलत होतो. समोर बसलेली लोक लक्ष देऊन ऐकत होते. आणि अचानक कोणतरी मोठमोठ्याने रडल्याचा आवाज आला विकासाला. कोण नाही, आई मोठ्याने रडत होती. इतरांच्या कीर्तनातलं सांगत नाही, माझ्या कीर्तनात घडलेलं सांगतोय. ती आई मोठ्याने रडायला लागली. म्हणली, बुवा कुठल्या बापाचं वर्णन करता ह्या पोरांपुढं? माझा बाबू भाकरी मिळाली नाही म्हणून मेला, आजारी पडला आणि कोपऱ्यात फेकून दिला ह्यांनी त्याला. आज त्याच्या वरीसरादाला, आई सांगते, त्याची वरीसरादाला जे खर्च केलाय त्यातला निमाच खर्च जर त्याला केला असता तर तो जगला असता. जिवंतपणी बाप नावाची गोष्ट समजून घ्या. काही करू नका. गेल्यावर किती गाणी लावली, किती काय बोललं, मिळत नसतो. बाप नावाच्या जातीची जास्त अपेक्षा नाही. मी सांगतो तेवढंच करा. दिवसात एकदा बापाला जेवला का विचारत जा, विचारत जा, बोलत जा त्याच्याबरोबर. बोलत नाहीत ह्यातले बरेच जण बापा बरोबर बोलत नाहीत. एकदा फक्त त्याला जेवला का विचारत जा. आठवड्यात एकदा दवाखान्यात यायचं का विचारा. उगाच विचारा रे, उगाच विचारा. येत नसते म्हातार, येत नसते. उलट विचारल्यावर ती म्हणणार, अरे आता कशाला दवाखाना, हातपाय दुखायचंच आता म्हातारपणाला. आणि त्याचं काळीज असं सुपावानी मोठं होईल आणि तपलंच म्हणल, माझा पोरगा मला दवाखान्यात यायचं का विचारतो. दवाखान्यात जाऊन जर वर्षभर आयुष्य मिळणार असेल तर तुमच्या नुसत्या विचारण्यानं तुझं आयुष्य 2 वर्षानं वाढल, माझा विश्वास आहे. विचारा बापाला, दवाखान्यात यायचं का, जेवला का विचारत जा, दवाखान्यात यायचं का विचारत जा. आणि एकदा महिन्यात एकदा उगच 100 रुपयाची नोट त्याला देत जा. लय देऊ नका. 100 रुपयाची नोट द्या. मागितल्यावर दिली जाते, त्याला भीक म्हणतात. उगच द्या, उगच द्या. काय करत नाही ते. तंबाखू खात असेल तर तपल्याला एखादी पुढे आणलं, राहिलेल्या पैसे तुमच्या पोरांना चॉकलेट आणल. ती मिळणार तुमच्याच पोरांना आहे. फक्त माझी इच्छा आहे त्याला लय व्यसनमुक्तीचे धडे बी देऊ नका. आता नका. त्याला फक्त एक 100 रुपयाची नोट द्या. 100 रुपयाची नोट घेईल, गावात जाईल आणि अख्ख्या गावाला वरडून सांगल, माझा पोरगा मला न मागता पैसे देतो म्हणून. तुमचा बाप मरेपर्यंत आनंदाने जगेल. जो बाप मरेपर्यंत आनंदात जगला त्याला जिवंतपणी भाग्य मिळालं, त्याला जिवंतपणी मुक्ती मिळाली, त्याला जिवंतपणी मोक्ष मिळाला. माझं स्वच्छ मत आहे. तो बरा आहे. देवाला पटवून देतात, देवा माझ्या बाप जाद्यांनी त्याच्यासाठी उपवास पारणे राखला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. हे देवा आज तुझं नाव घेतो, फक्त आमच्या बापाला मोक्ष दे.